तर सर्वात आपण सुरुवात जे करतो ते म्हणजे ब्रिटिशकालीन कायदे व्यवस्थेपासून आपण सुरुवात करणार आहोत. आता ब्रिटिशांचं जे महाराष्ट्रातलं राज्य होतं यामध्ये त्यांनी प्रशासकीय कार्य कशा पद्धतीने केलं, तर ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीची स्थापना जी होती ही भारतामध्ये झालेली होती इसवी सन 1600 मध्ये. मग त्याच्यानंतर इसवी सन 1600 मध्ये काय झालं, तर ब्रिटनची राणी जी होती एलिझाबेथ यांनी काय केलं, ही जी ईस्ट इंडिया कंपनी होतं या कंपनीला पूर्वेकडच्या देशांसोबत व्यापार करण्याची एक विशिष्ट सनद दिलेली होती, अधिकार दिलेले होते पूर्वेकडच्या देशांसोबतचे व्यापार करायला. मग ही सनद त्यांनी कधी दिलेली होती, तर 31 डिसेंबर 1600 मध्ये ही सनद एलिझाबेथ राणीने दिली होती. क्वीन एलिझाबेथने ही सनद दिलेली होती ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीला. मग त्यानंतर ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीने काय केलं, म्हणजे ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीची जर आपण भारतात सत्ता बघितली तर प्लासीची लढाई ज्यावेळेस झाली होती 1757 नंतर 1857 पर्यंत ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनी भारतामध्ये राज्य करत होती. लक्षात घ्या, ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीचं राज्य कुठपर्यंत होतं, 1857 पर्यंत. मग त्याच्यानंतर काय झालं, पुढची परिस्थिती कशा पद्धतीने चेंज होत गेली. आता मग मुंबई प्रांत जो होता, या मुंबई प्रांताचं प्रशासन ज्यावेळेस 1818 मध्ये दुसरा बाजीराव पेशवा जो होता, इंग्रज सेनापती हा जॉन माल्कम यांच्या समोर तो शरण गेलेला होता. म्हणजे काय झालं, तर 4 जून 1818 मध्ये पेशव्यांचं जे पण काही साम्राज्य होतं हे संपूर्णपणे इंग्रजांच्या काळामध्ये इंग्रजांच्या ताब्यात चाललं गेलेलं होतं, कारण पेशवे हरलेले होते. 1818 मध्ये मराठ्यांचा पूर्ण नायनाट झालेला होता. मग हा जो कालावधी होता यामध्ये ही सत्ता 1818 मध्ये दुसरा बाजीराव पेशवे हा गेल्यानंतर इंग्रजचा जो काही सेनापती होता जॉन माल्कम याच्या पुढे हा शरण गेला आणि संपूर्ण जे काही पेशवे साम्राज्य होतं हे पूर्ण ब्रिटिश लोकांपुढे चाललं गेलेलं होतं. मग त्याच्यानंतर पुढचा जो कालावधी आला 1861 पर्यंतचा जो काळ होता यामध्ये महाराष्ट्राचे इतर अनेक भाग जे होते हे संपूर्णपणे ब्रिटिशांच्या वर्चस्वाखाली होते, म्हणजे अंडर ब्रिटिश गव्हर्नमेंटच्या कंट्रोलमध्ये होते हे सर्व काम. मग यामध्ये काय होत गेलं, ब्रिटिशांच्या अंतर्गत जरी ज्यावेळेस हे वर्चस्वाखाली आलेले होते, मग त्यावेळेस मुंबई प्रांत जो होता ना, हा प्रांत फक्त लिमिटेड नव्हता. यामध्ये कोणते भाग होते, तर गुजरातचा काही भाग होता, सातारा, कोल्हापूर, त्यानंतर पश्चिम दख्खनचा भाग होता, खानदेश, बेळगाव, रत्नागिरी हे सर्व भाग होते. म्हणजे महाराष्ट्र आणि गुजरात मिळून एक मुंबई प्रांत होता असं सुद्धा आपण म्हणू शकतो, कारण तो बराच मोठा प्रदेश होता. मुंबई प्रांत म्हणजे इंग्रजांच्या अंमलात असलेला जो प्रदेश होता. मग डलहौसीने काय केलं होतं, डलहौसीने दत्तक विधान नामंजूर केलं आणि ताब्यात घेतलेली जी महाराष्ट्रातली संस्थानं जी होती त्यामध्ये सातारा, कोल्हापूर, नागपूर, इचलकरंजी, गगनबावडा, विशालगड, कागल आणि सावंतवाडी. प्रश्न तर आला की लॉर्ड डलहौसीने महाराष्ट्रातली कोणती ठिकाणं होती जी दत्तक विधान नामंजूर करून त्याने ती ताब्यात घेतलेली होती, कोणती संस्थानं होती, तर ती संस्थानं जी होती ही होती सातारा, कोल्हापूर, नागपूर, इचलकरंजी, गगनबावडा, विशालगड, कागल आणि सावंतवाडी. त्यानंतर एल्फिस्टनचं जे प्रशासन होतं, मुंबई प्रांताचा गव्हर्नर होता एल्फिस्टन, आपण काल सुद्धा याबद्दल थोडक्यात माहिती बघितलेली होती. मग एल्फिस्टन जो होता हा मुंबई प्रांताचा गव्हर्नर होता. आता एल्फिस्टन बद्दल काल आपण शिक्षण विषयक माहिती घेतली, बरोबर. तुमच्यापैकी सर्व होते ना काल, अमोल होता, दत्ता होते, त्यानंतर आदित्य पण होते, बरोबर, सर्वजण होते. तर आपण याबद्दलची माहिती बघितली की एल्फिस्टनने शिक्षण क्षेत्रामध्ये काय कामं केलेली आहेत. मग मुंबई प्रांताचा गव्हर्नर जो होता माउंट स्टुअर्ट एल्फिस्टन याने महाराष्ट्रामध्ये शिक्षण विषयक कार्य केलं. त्याने लिटररी सोसायटी ऑफ बॉम्बे ही संस्था सुद्धा स्थापन केली, या संस्थेचा सदस्य होता तो. त्यानंतर मग या संस्थेचं नामकरण काय झालेलं होतं, ही जी लिटररी सोसायटी ऑफ बॉम्बे होती याचं नाव झालेलं होतं रॉयल एशियाटिक सोसायटी. रॉयल एशियाटिक सोसायटीवर तुम्हाला जर काही प्रश्न आला, कोणताही प्रश्न आला, तर त्यावेळेस लक्षात ठेवायचं आहे तुम्हाला यावेळेस लक्षात ठेवायचं आहे की लिटररी सोसायटी ऑफ बॉम्बे या संस्थेचं नंतर रॉयल एशियाटिक सोसायटी हे नामकरण झालेलं होतं. मग एल्फिस्टनने प्रशासकीय कामाव्यतिरिक्त इतर काम केलेलं होतं, ते म्हणजे त्याला लेखनाची आवड होती, लिखाण काम करायचा तो. मग त्याने काय लिखाण काम केलेलं होतं, आता ही तुम्हाला बऱ्याच लिमिटेड सोर्सेसमध्ये ही माहिती मिळेल. तर त्याने लिखाण काम, आता सांगता येत नाही, महाराष्ट्राच्या इतिहासासंदर्भात विचारू शकतात प्रश्न. एल्फिस्टनने लिहिलेले खालीलपैकी कोणते पुस्तकं असतील, ग्रंथ असतील, समथिंग प्रश्न येऊ शकतात. मग एल्फिस्टन यांनी प्रशासकीय कामाव्यतिरिक्त केलेलं लेखन होतं, त्यामध्ये काबूलचा इतिहास, भारताचा इतिहास, पूर्वेकडील देशामध्ये ब्रिटिश सत्तेचा उदय, त्यानंतर टेरिटोरी कॉन्कर्ड फ्रॉम पेशवा किंवा रिपोर्ट, असा एक पद्धतीचा त्यांनी एक खूप विस्तीर्ण लिखाण काम सुद्धा केलेलं होतं एल्फिस्टन याने.
एल्फिस्टन आपण बघतो की ऑलराऊंडर पर्सन होता, त्याला सुधारण्याची आवड होती, स्वतःला सुद्धा स्वतःचे जे काही छंद होते, आवड होते, लेखन काम त्याला आवडायचं, त्याने सुद्धा ते केलेलं होतं आणि हे ग्रंथ सुद्धा त्याने लिहिलेले होते, इतिहास सुद्धा लिहिलेला होता. मग ब्रिटिश सरकारने काय केलेलं होतं, एल्फिस्टनने अनेक सारे जे काही चांगले कामं केलेले होते, आपण काल सुद्धा बघितलं शिक्षण क्षेत्रामध्ये त्यांनी खूप चांगले कामं केले. 1827 मध्ये काय केलं होतं, मग एल्फिस्टनने राजीनामा दिला आणि तो चालला गेला होता, त्याने ते पद सोडून दिलेलं होतं, मुंबई प्रांताचं गव्हर्नर पद. मग ब्रिटिश सरकारने काय केलं, एल्फिस्टन यांना त्यांच्या जे काही कामाबद्दलची त्यांची आवड होती किंवा त्यांचं जे काही कार्यकुशलता होती, यामुळे ब्रिटिश गव्हर्नमेंटने पुन्हा त्यांना 2 वेळा गव्हर्नर जनरल बनवण्याचं ठरवण्यात आलेलं होतं. पण मग आता हे गव्हर्नर जनरल जे पद होतं ना, हे भारतातलं त्यावेळेसचं सर्वोच्च पद होतं. अगोदर तर तो फक्त मुंबई प्रांताचा गव्हर्नर होता, आता त्याला गव्हर्नर जनरल बनवण्यात येणार होतं, तरी सुद्धा त्याने 2 वेळा पद नाकारलं होतं. हे लक्षात घ्या. जर एल्फिस्टन पदाचा लोभी राहिला असता, त्याने जर भारताला लुटायचं ठरवलं असतं, तर तो खूप लुटला गेला असता, भारतीय लोकांना खूप लुटलं असतं. पण तसं त्याने केलेलं नव्हतं. तो उदारवृत्तीचा म्हटलं जातं, कारण त्याने भारतीय लोकांसाठी शैक्षणिक सुविधा सुद्धा पुरवल्या आणि वरतून त्याला ब्रिटिश गव्हर्नमेंटने 2 वेळा गव्हर्नर जनरल पद सुद्धा दिलं, पण तरी त्याने ते नाकारलं होतं. पद नाकारलं केव्हा त्याने, 1829 मध्ये आणि 1834 मध्ये, हे 2 वेळा त्याने ते पद नाकारलेलं होतं. आणि हा एक सगळ्यात महत्वाचा पार्ट आहे, लक्षात घ्या, हे लाईटली घेऊ नका या काही गोष्टी. मग एल्फिस्टनने महाराष्ट्रामधले काही कायदे व्यवस्था केलेली होती, काही न्याय व्यवस्था केलेली होती. मग एल्फिस्टनने ज्या पद्धतीने शिक्षण क्षेत्रामध्ये काही कामं केलेलं होतं, जे काही सुधारणा केलेल्या होत्या, मग त्याच पद्धतीने त्याने गव्हर्नर जनरल वॉरन हेस्टिंगच्या कार्यकाळामध्ये 1772 मध्ये 1785 मध्ये ज्या काही न्यायविषयक सुधारणा केलेल्या होत्या, याच्यामध्ये सुधारणा करण्याचं ठरवलेलं होतं एल्फिस्टनने. आता ह्या अगोदरच्या सुधारणा होत्या गव्हर्नर जनरल वॉरन हेस्टिंगच्या काळामधल्या. तो काळ कोणता होता गव्हर्नर जनरल वॉरन हेस्टिंगचा, 1772 आणि 1785. यामध्ये त्या काळामध्ये सुद्धा न्यायविषयक काही सुधारणा झालेल्या होत्या. मग त्यावेळेच्या ज्या काही सुधारणा होत्या, त्यामध्ये कलकत्ता या ठिकाणी सर्वोच्च न्यायालय स्थापन करण्यात आलेलं होतं. त्यानंतर जिल्ह्याच्या ठिकाणी दिवाणी आणि फौजदारी न्यायालय सुरू करण्यात आलेली होती. आणि या न्यायालयाने दिलेला जर निर्णय असेल आणि या निकालावर जर अपील करायचं असेल, तर त्यासाठी स्वतंत्र न्यायालय स्थापन करण्यात आलेली होती. म्हणजे या 2 न्यायालयांनी जर काही निकाल दिलेला असेल, तर त्यावर जर तुम्हाला अपील करायचं असेल काही, तर त्यासाठी एक नवीन स्वतंत्र न्यायालय स्थापन केलेलं होतं. मग मुंबई प्रांताचा गव्हर्नर जनरल ज्यावेळेस लॉर्ड वेलेस्ली होता, त्याने सुद्धा काही न्यायालयीन सुधारणा केलेल्या होत्या. पण मग या सुधारणा बघून एल्फिस्टन ज्यावेळेस 1827च्या काळामध्ये ज्यावेळेस तो गव्हर्नर होता मुंबई प्रांताचा, त्यावेळेस काय काम केलं, तर 27 कायद्यांची एक त्याने संहिता तयार केलेली होती, ज्याला एल्फिस्टनची कायदे संहिता म्हणून सुद्धा ओळखलं जातं. आणि एल्फिस्टनच्या कायदे संहितेमध्ये 27 कायदे होते. लक्षात घ्या, 27 आपण कलम म्हणू शकतो, कायदे म्हणू शकतो, बरोबर. तर हे 27 होते, लक्षात घ्या. अशा पद्धतीने जर फॅक्च्युअल डेटावर प्रश्न आला तरी तो तुम्हाला लक्षात ठेवता आला पाहिजे. मग एल्फिस्टनची ही जी काही कायदे संहिता होती, याची अंमलबजावणी त्याने कधीपासून केलेली होती, 1 जानेवारी 1827 पासून त्याने ही संपूर्ण अंमलबजावणी एल्फिस्टनने सुरू केलेली होती. हे लक्षात घ्या. एवढ्यापर्यंत माहिती लक्षात राहील तुम्हाला. एल्फिस्टनची जे काही काम होतं, त्याने शिक्षण क्षेत्रामध्ये ज्या पद्धतीने काम केलेलं होतं, तसंच काम त्याने आता यामध्ये सुद्धा करायला सुरुवात केलेली होती. ओके. त्यानंतर ब्रिटिशांनी सुरू केलेली एक पोलीस यंत्रणा कशा पद्धतीने कार्य करायची. आता एल्फिस्टनद्वारा कायदे संहिता त्याने तयार केलेली होती. मग त्याने नागरी संरक्षणासाठी पोलीस यंत्रणा सुद्धा सुरू केली, की जेणेकरून त्याच्या भागामध्ये जे काही राहणारे लोक होते, त्यांना एक संरक्षण मिळावं, या उद्देशाने त्याने नागरी संरक्षणासाठी पोलीस यंत्रणा सुरू केली. आणि त्यासाठी या नागरी सुरक्षेसाठी त्याने पोलीस अधिकारी सुद्धा नियुक्त केलेले होते. आणि या पोलीस अधिकाऱ्यांवर एक बॉस म्हणून 27 कायदे कोणता असा काही प्रश्न येणार नाही, फक्त त्याची एक संहिता होती. 27 कायदे म्हणजे त्याच्यामध्ये कलम होते, लक्षात घ्या. असे 27 वेगवेगळे कायदे नव्हते, तर ते कलम होते. 27 कलमी संहिता, 27 कायदे संहिता त्याला म्हटलं जातं, लक्षात घ्या. म्हणजे असे 27 प्रकारचे वेगवेगळे कायदे नव्हते केलेले, 27 कलमांची एक संहिता तयार केलेली होती त्याने. तर मग त्याने काय केलं होतं, प्रमुख पोलीस अधिकारी सुद्धा नियुक्त केले आणि या पोलीस अधिकाऱ्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी त्याने जिल्हाधिकाऱ्यांना सांगितलेलं होतं.
म्हणजे हे सर्व पोलीस अधिकारी जे असायचे याच्यावर नियंत्रण जिल्हाधिकाऱ्याचं. मग त्याच्यानंतर जिल्ह्यातली जी शांतता आणि सुरक्षितता असायची किंवा सुव्यवस्था असायची ही संपूर्ण जबाबदारी आता इनडायरेक्टली कोणावर आली? जिल्हाधिकाऱ्याकडे, कारण जिल्हाधिकाऱ्याला लक्ष ठेवायचं आहे ना अशा पद्धतीने. मग या सुधारणा करत असताना त्याला असं जाणवलं की 1861 पासून जिल्ह्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी काही पोलीस अधिकारी नियुक्त करणं गरजेचं आहे की जेणेकरून जिल्हाधिकारी हा फक्त रेव्हेन्यू काम बघेल, त्याच्याकडे लॉ अँड ऑर्डर देणं हे चुकीचं असेल. मग यासाठी सुधारणा करताना त्याला दिसून आलं. मग त्याने काय केलं? मग पोलीस अधिकारी नियुक्त सुरू केले आणि जिल्ह्याच्या संरक्षणाची संपूर्ण जबाबदारी मग त्याने पोलीस अधिकाऱ्याकडे दिलेली होती की जेणेकरून ते पोलीस अधिकारी तिथला कारभार बघतील, त्या जिल्ह्याचं प्रशासन सांभाळतील. कारण जिल्हाधिकाऱ्याला जर सगळे कामं दिले तर मग लक्ष कुठे राहील? गोष्ट ही होती त्यावेळेस. आणि आज सुद्धा आपण बघतो की जिल्हाधिकाऱ्यांकडे सर्वात जास्त पॉवर्स असतात IPS अधिकारीपेक्षा सुद्धा. मग आज जशी परिस्थिती तशी त्या काळामध्ये सुद्धा होते, पण त्या काळामध्ये डायरेक्टली IPS चे सगळे अधिकार हे IS कडे दिले होते असं समजून चला म्हणजे सोप्या भाषेमध्ये आपल्याला समजेल. मग त्याला जेव्हा कळालं की नाही IPS असतो, IS असतो, तर त्यावेळेस त्याला वाटलं की मग त्याने काय ठरवलं की पोलीस अधिकारी ज्यावेळेस नियुक्त केले मग जिल्ह्याची पूर्ण जबाबदारी त्या पोलीस अधिकाऱ्याकडे आली. आणि ब्रिटिशांच्या शांतता आणि सुव्यवस्थेमुळे काय झालं त्यावेळेस, तर व्यापार आणि उद्योगधंद्यामध्ये खूप जास्त सुधारणा झाली. कारण एखादं कायद्याचा जर दबाव असला किंवा एखाद्या व्यक्तीचा जर दबाव असला तर त्या ठिकाणी राज्यकर्त्याचा जर दबाव असला तर सर्व काही सुरळीत चालतं. मग याची प्रचिती ब्रिटिश लोकांना सुद्धा आलेली होती. मग हे सर्व झाल्यानंतर ब्रिटिशांचे व्यापार आणि उद्योगधंदे जे होते हे सर्व स्टेबल चालायला लागलेले होते. त्यानंतर त्या काळामध्ये गुन्हेगार जे लोक होते यांच्यासाठी कारागृह सुद्धा तयार करण्यात आलेली होती. आता ज्यांना दीर्घकाळाची शिक्षा असते त्यांना मध्यवर्ती कारागृहामध्ये टाकलं जायचं, ज्यांना कमी काळाची शिक्षा असायची त्यांना जिल्हा कारागृहामध्ये. एक लक्षात घ्या, 1800 या काळापासून चालत आलेली ही जी पद्धत आहे ही आज सुद्धा आपण फॉलो करतोय. म्हणजे आपण काही आपल्या मनाने फॉलो करतोय असं समजायचं असेल ते हे क्लिअरली चुकीचं आहे. हे आपण सगळं ब्रिटिशांना फॉलो करतोय. लक्षात घ्या, हे जे त्यांनी सुरू केलेलं होतं तेच आपण आज कंटिन्यू ठेवतोय. आज जर ब्रिटिश भारतात आले नसते तर आपण काय कंटिन्यू ठेवलं असतं सांगा बरं. काल पण माझा हा विषय झाला होता तुमच्यासोबत. आज जर आपण हे मध्यवर्ती कारागृह, जिल्हा कारागृह जे बघतोय आपल्या पूर्ण भारतामध्ये की दीर्घकाळाची शिक्षा असेल तर मध्यवर्ती कारागृहामध्ये शिक्षा दिली जाते आणि कमी काळाची जर शिक्षा असेल तर त्यासाठी जिल्हा कारागृह असतात. हे आपण फॉलो करतोय, हे आपण डेव्हलप नाही केलेलं आहे, हे फॉलो केलं जात आहे. मग त्यानंतर 1894 मध्ये बंदी शाळा कायदा मंजूर करण्यात आलेला होता की ज्याच्या अंतर्गत संपूर्ण भारतासाठी या कायद्यानुसार एक स्वतंत्र कारागृह अधिकारी नेमण्यात आलेला होता. कोणत्या कारागृह अधिकारी? आता समजा एखादा कारागृह अधिकारी नेमण्यात आलेला आहे असा जर तुम्हाला प्रश्न आला की कोणत्या कायद्या अंतर्गत संपूर्ण भारतासाठी पहिल्यांदा कारागृह अधिकारी नेमण्यात आला, तर तो कसा होता, तर 1894 मध्ये बंदी शाळा कायदा होता, त्याच्या अंतर्गत हा कारागृह अधिकारी नेमण्यात आलेला होता. लक्षात राहील आता. यामधली प्रत्येक ओळ तुम्हाला महत्वाची आहे हे लक्षात घेऊन चला, कारण प्रत्येक ओळीमध्ये तुम्हाला परीक्षेसाठी महत्वाचे पॉइंट्स यामध्ये मिळणार आहेत. त्यानंतर 1878 मध्ये काय झालं, तर शस्त्रास्त्र विषयक कायदा मंजूर करण्यात आलेला होता 1878 मध्ये. मग हा जो शस्त्रास्त्र कायदा होता यामध्ये काय सांगण्यात आलेलं होतं, तर भारतीयांना शस्त्र बाळगायचे असतील तर त्यांना ब्रिटिशांकडून अगोदर परवानगी घ्यावी लागेल. जर ब्रिटिशांनी परवानगी दिली तरच ते हे शस्त्र वापरतील, अन्यथा जे असतील ते बी जप्त होतील. अशा पद्धतीचा हा कायदा होता. आणि विना परवानगी शस्त्र वापरल्यावर त्यावेळेस शिक्षा सुद्धा मोठी दिली जायची ब्रिटिशांच्या काळामध्ये. आता हे कशामुळे व्हायचं, तर त्यामध्ये हे सर्व फक्त दबाव ठेवण्यासाठी असायचं, हे लक्षात घ्या. मग हे दबाव ठेवण्यासाठी जे चालायचं, कोणी केलं असं यामध्ये हे काही दिलेलं नाहीये, पण त्यावेळेस कायदा केला हे दिलेलं होतं. तुम्ही बुक मध्ये सुद्धा बघू शकता याबद्दलची माहिती. पण यामध्ये कायदा झालाय हे दिलेलं आहे, पण कोणी हा स्पेसिफिक कायदा केला असं काही दिलेलं नव्हतं. हॅलो ज्योती. मग ब्रिटिशांची जी काही कायदा व्यवस्था होती त्यामध्ये काय त्यांनी चेंज केलेला होता, काय नवीन कायदा व्यवस्थेमध्ये त्यांनी सुधारणा केलेली होती. तर ब्रिटिशांच्या काळामध्ये ठराविक प्रांतातील गव्हर्नर जे होते हे कायदे करायचे. आता त्यामध्ये आपल्याला माहिती आहे की प्रत्येक गव्हर्नरच्या अंतर्गत असे विशिष्ट प्रांत दिलेले होते. मग त्या प्रांतापुरतं त्या प्रांताचे जे काही गव्हर्नर असायचे हे कायदे करायचे. ही एक त्यांची पद्धती होती. मी गव्हर्नर आहे, मला वाटेल माझ्या एरियामध्ये कसं पाहिजे मी माझे कायदे करेल, अशी पद्धतीचे त्यावेळेस ब्रिटिश अधिकारी स्वतःचे कायदे अंमलात आणायचे. मग त्यानंतर
1833चा जो काही चार्टर्ड ऍक्ट होता, या चार्टर्ड ऍक्ट नुसार 1834 मध्ये कायदा आयोगाची स्थापना करण्यात आलेली होती आणि लॉर्ड मेकॉले या आयोगाचे हे संपूर्ण सदस्य होते, अध्यक्ष सुद्धा होते. हा जो चार्टर्ड ऍक्ट होता ना 1834 मध्ये हा आयोग स्थापन करण्यात, चार्टर्ड ऍक्ट जो होता याच्यानुसार हा आयोग स्थापन केला 1834 मध्ये, ज्याला आपण कायदा आयोग सुद्धा म्हणू शकतो किंवा आपण याचं बघू शकतो. मग हा जो कायदा आयोग होता ना यानुसार काय करण्यात आलेलं होतं, आता सिंपल गोष्ट आहे, त्यावेळेस प्रांतामधले गव्हर्नर जर कायदे करत असतील तर प्रत्येक प्रांतामध्ये हे स्टेबल न्याय व्यवस्था नसेल किंवा कायदे व्यवस्था नसेल, हे तर बरोबर आहे ना, कॉमन गोष्टीच्या रिलेटेड आहे टॉपिक. आता प्रत्येक भागामध्ये वेगळा गव्हर्नर, वेगळे कायदे. मग आता चार्टर्ड ऍक्ट नुसार काय ठरवण्यात आलेलं होतं की 1834 मध्ये हा एक कायदा आयोग तयार केला जाईल आणि या आयोगाचे प्रांतिक कायदे रद्द केले जातील आणि पूर्ण भारतासाठी एकच कायदा तयार करण्याचा अधिकार हा संपूर्णपणे गव्हर्नर जनरल आणि कार्यकारी मंडळाला देण्यात आलेला होता. म्हणजे त्यावेळेस मग आपण म्हणतो ना की आपण जेव्हा इतिहासाचा अभ्यास करतो त्यावेळेस आपल्याला दिसतं की गव्हर्नर जनरल द्वारा नंतर आपल्याला दिसायला लागले की कायदे त्यांनी त्यांच्या भागामध्ये तयार केलेले होते. तर ते कशामुळे तयार केले त्याचा हा बॅकग्राऊंड आहे. अगोदर हे कायदे प्रत्येक प्रांताचे गव्हर्नर करत होते, पण मग हा जो कायदा आयोग स्थापन करण्यात आलेला होता चार्टर्ड ऍक्ट नुसार, 1833चा चार्टर्ड ऍक्ट नुसार, मग हा कायदा आयोगाने काय ठरवलं की सर्व प्रांतिक कायदे रद्द करायचे आणि भारतासाठी एकच कायदा, आणि कायदा तयार करण्याचा संपूर्ण अधिकार गव्हर्नर जनरल आणि संपूर्णपणे कार्यकारी मंडळाला हे देण्यात आलेलं होतं. मग या उद्देशाने 1837 मध्ये पिनल कोड तयार झालेलं होतं आणि भारतीयांना सुद्धा ब्रिटिश कायदे कक्षेमध्ये समाविष्ट करण्यात आले होते. भारतीयांना सुद्धा ब्रिटिशांनी त्यांच्यासाठी जे काही कायदे केलेले होते, म्हणजे त्यांच्यासाठी म्हणजे तर संपूर्ण भारतात इम्प्लिमेंट करण्यासाठी, तर भारतीयांना सुद्धा या संपूर्ण कायद्याच्या कक्षेत आणले होते की जर कोणी हा कायदा मोडला तर त्या कायद्यानुसारच त्याला ती शिक्षा सुद्धा भोगावी लागेल. मग 1853 मधला जो सनदी कायदा होता, आता आपण काय बघितलेलं होतं आतापर्यंत, पिनल कोड तयार झालेले आहे, त्याच्यानंतर 1853 मधला सनदी कायदा आपण बघणार आहोत. आता हा जो सनदी कायदा होता याच्यानुसार कायदेविषयक कामासाठी कायदे मंडळामध्ये सदस्यांची संख्या सुद्धा वाढवण्यात आलेली होती. कायदे मंडळामध्ये जे काही सदस्य होते यांची संख्या वाढवून काय केलं गेलेलं होतं, तर संपूर्ण भारतात, आता ही संख्या वाढवण्याचं सुद्धा एक कारण होतं. कारण काय होतं, तर संपूर्ण भारतासाठी कायदे तयार करणारी एक स्वतंत्र यंत्रणा तयार करणं, आणि त्यासाठी सिंपल गोष्ट आहे, संपूर्ण भारतासाठी कायदे तयार करायचे त्यासाठी मॅनपॉवर सुद्धा लागेल. मग यासाठी कायदेविषयक कामासाठी कायदे मंडळामध्ये सदस्यांची संख्या वाढवण्यात आली की जे पण काही काम असेल कायदेविषयक त्यासाठी. मग हा जो 1853चा सनदी कायदा होता यानुसार एक दुसरा कायदा आयोग स्थापन करण्यात आला होता. पहिला आपण बघितला, आता हा दुसरा कायदा आयोग आहे. मग हा जो नवीन कायदा आयोग होता, दुसरा कायदा आयोग, तर यानुसार याच्यामध्ये 3 संहिता तयार करण्यात आलेला होता. पहिली जी होती ती म्हणजे दंड संहिता, दुसरी जी होती ती म्हणजे फौजदारी न्यायदान प्रक्रिया संहिता, आणि तिसरी जी होती ती म्हणजे दिवाणी न्यायदान प्रक्रिया संहिता. आता हे अशा पद्धतीने हे 3 संहिता तयार करण्यात आलेल्या होत्या 1853च्या सनदी कायद्यानुसार दुसरा आयोग कायदा आयोग स्थापन केल्यानंतर. आता आपण बघणार ब्रिटिश काळामध्ये न्याय व्यवस्था कशा पद्धतीची होती. मग आता महाराष्ट्रामध्ये ब्रिटिशांच्या अगोदर सुद्धा न्याय व्यवस्था होती, कशा पद्धतीची असेल सांगा बरं न्याय व्यवस्था. कोण कोण ऑनलाईन आहे, रिप्लाय द्या बरं. तर यामध्ये काय व्हायचं, पेशवे ज्यावेळेस महाराष्ट्रामध्ये होते, महाराष्ट्रामध्ये जे काही राज्यकर्ते होते, नाही न्याय व्यवस्था ही जातीनुसार तर होती, पण कशा पद्धतीने, तर पेशवे काय करायचे, त्यावेळेस तुम्ही बाहुबली पिक्चर बघितलेला ना, बाहुबली पिक्चर मध्ये बघा, तो ज्यावेळेस ते परदेश गमनला जातो त्यावेळेस त्यांनी तो बघतो की न्याय व्यवस्था कशा पद्धतीने चालू आहे, गावामध्ये कारभार कसा चालू आहे. तर ते न्यायदान पद्धतीच्या वेळेस बघा, ते डोळ्याला पट्टी बांधायचा तो एक माणूस, आणि तो सांगायचा की दोघांपैकी त्याचा आज जिथे थांबला तो गुन्हेगार, बरोबर. तर अशा पद्धतीने ही त्यावेळेस ती न्यायदान पद्धती चालायची. म्हणजे आता माझा हात याच्याकडे थांबला म्हणजे हा गुन्हेगार नसेल तरी तो गुन्हेगार धरला जायचा. आता ही काही योग्य पद्धती नव्हती ना त्यावेळेस. म्हणजे
जे वाटेल ते करायचे भारतीय लोक. राज्यकर्ते सुद्धा खूप मजा केलेली आहे. काय ज्यांना जे वाटेल ते करायचे, ज्याच्यामध्ये त्यांना मनोरंजन वाटायचं त्या गोष्टी त्यावेळेस घडायच्या. मग महाराष्ट्रामध्ये ब्रिटिशांच्या अगोदर सुद्धा कायदे आणि न्यायदानाच्या पद्धती होत्या काही. मग हे न्यायदान होत असताना किंवा यामध्ये आपल्याला असमानता आढळते हे ब्रिटिश अधिकाऱ्यांना त्यावेळेस जाणवलेलं होतं. ब्रिटिशांना हे समजून चुकलेलं होतं की भारतामध्ये जे पण काही न्यायदान केलं जात आहे याच्यामध्ये असमानता आढळते, जातीनुसार केलं जाते, उच्चवर्गीयांना कमी शिक्षा किंवा मोठा गुन्हा असेल तरच शिक्षा, अदरवाईज उच्चवर्गीय लोक काय करायचे, पैसे देऊन त्यावेळेसच ते केसेस रफादफा होऊन जायच्या. मग यामध्ये ही असमानता आहे आणि ब्रिटिशांच्या न्याय पद्धतीमध्ये न्यायदानमध्ये सर्वांना समान ठेवलं जाणार होतं. लक्षात घ्या, ब्रिटिशांची जी काही न्यायदान पद्धत होणार होती यामध्ये सर्वांना समान पद्धतीने ठेवलं जाणार होतं. मग महाराष्ट्रामध्ये न्यायालयीन यंत्रणेला एल्फिस्टन द्वारा सुरुवात करण्यात आलेली होती. या ठिकाणी सुद्धा एल्फिस्टनला महत्व दिलं गेलेलं लक्षात घ्या. का तर एल्फिस्टनने कामच तसं केलेलं आहे. आपण नाव ठेवण्यासारखं म्हणू शकत नाही. एल्फिस्टनचं काम आपण म्हणू शकत नाही. तो ब्रिटिश अधिकाऱ्यासारखा वागत होता, तो भारतामध्ये येऊन भारतीयांसारखा वागायला लागला होता, भारतीय लोकांना सुधारवण्याचं काम करायला लागलेला होता. प्रत्येक जिल्ह्यामध्ये त्याने काय केलं होतं तर स्वतंत्र न्यायालय निर्माण केलं. पहिली गोष्ट तर ही झाली. मग 1861चा जो काही भारतीय उच्च न्यायालय कायदा होता त्यानुसार त्यांनी काय केलं होतं, मुंबई, कलकत्ता, मद्रास या ठिकाणी त्याने हायकोर्ट स्थापन केलेलं होतं, उच्च न्यायालय सुरू केलेली होती. मग मुंबईला उच्च न्यायालयाच्या स्थापनेमुळे काय झालेलं होतं, अगोदरचं जे काही त्या ठिकाणी सर्वोच्च न्यायालय आणि दिवाणी अदालत न्यायालय होतं ही पूर्णपणे रद्द करण्यात आलेली होती. मग मुंबईला फक्त त्या ठिकाणी उच्च न्यायालय स्थिर राहिलेलं होतं किंवा उच्च न्यायालय सुरू होतं, हे लक्षात घ्यायचं यामध्ये. आता ही झाली न्यायालयीन व्यवस्था आणि कायदे व्यवस्था. आता सगळ्यात महत्वाचा आपल्याला एक पार्ट येतो तो म्हणजे वृत्तपत्र, बरोबर आहे. आता तुम्हाला सगळ्यांना महाराष्ट्रातली महत्वाची वृत्तपत्र माहिती आहे का, की महाराष्ट्रामध्ये कोणती वृत्तपत्र होती. आपण पर्टिक्युलर महाराष्ट्राच्या संदर्भात बघतोय ही माहिती लक्षात घ्या. आता महाराष्ट्रातली वृत्तपत्र हे महत्वाचं बघणं आपल्याला आवश्यक आहे. माहिती आहे का तुम्हाला, काही वृत्तपत्रांची नावं सांगू शकतात? दर्पण, केसरी, मराठा, दर्पण, सर्वांनी दर्पणच बघितलं, बाकी कोणीच नाही का? बाकी अनेक सारे वृत्तपत्र आहेत, दिग्दर्शन, सुधारक, ओके ठीक आहे. पण महाराष्ट्रामधले आपल्याला व्यक्ती रिलेटेड जर काही प्रश्न विचारले जाऊ शकत असेल तर त्यांच्या रिलेटेड महत्वाचे व्यक्ती सुद्धा आहेत. म्हणून आपल्याला ब्रिटिशकालीन वृत्तपत्र जर बघितली तर त्या वृत्तपत्रांमधून काम काय केलं जायचं. आता हे महाराष्ट्रामध्ये ज्यावेळेस आपल्याला MPSCने काय सांगितलंय की तुम्हाला महाराष्ट्राचा इतिहास विचारला जाईल, तर ते सोपे प्रश्न तर विचारणार नाही, बरोबर. इझी क्वेश्चन तर ते विचारणार नाही, कारण ते थोडंसं इनडेप्थ क्वेश्चन विचारतील. म्हणून आपल्याला आता या वृत्तपत्रांचा डिटेल अभ्यास करणं गरजेचं आहे. ओके, मग यामध्ये ब्रिटिश काळामध्ये काही महाराष्ट्रातली प्रमुख वृत्तपत्र कशी होती आणि त्यावेळेसची मुद्रण व्यवस्था कशी होती, प्रिंटिंग व्यवस्था कशी होती ते बघूया आपण. यामध्ये मुद्रण कलेचा जो शोध होता हा 1439 मध्ये गटेनबर्ग यांनी लावलेला होता युरोपामध्ये, बरोबर. भारतामध्ये सर्वात प्रथम मुद्रणाची सुरुवात झालेली होती गोवा राज्यामध्ये, जे आजचं गोवा आहे त्यावेळेस ते गोवा प्रांत होतं. मग यामध्ये त्यानंतर मग भारताचा पूर्व भाग, पश्चिम किनाऱ्यावरची जी काही शहरं होती यामध्ये मुद्रण कलेचा विस्तार झालेला होता आणि मुद्रण कलेनंतर वृत्तपत्राची निर्मिती झालेली होती, कारण प्रिंटिंग त्यावेळेस महत्वाची होती. आणि प्रिंटिंगसाठी अगोदर आपल्याला माहिती आहे की ज्यावेळेस महात्मा फुले वगैरे त्यांच्या कालावधीमध्ये तर पुस्तकं हाताने लिहिली जायची, प्रत्येक पुस्तकांच्या कॉपी सुद्धा हाताने लिहिल्या जायच्या, हे लक्षात घ्या. म्हणजे आपण म्हणतोय की एवढं मुद्रण कलेचा शोध लागलेला होता, पण भारतामध्ये एवढा शोध नव्हता त्यावेळेस, कारण त्यासाठी पैसा सुद्धा खूप लागायचा. तर मुद्रण कलेची निर्मितीनंतर वृत्तपत्र सुरू झाली आणि वृत्तपत्रांमधून काय केलं जायचं तर भारतीय आणि परदेशी विचारांचा प्रसार केला जायचा, समाजामध्ये जागृती, प्रबोधन घडवून आणण्याला त्यावेळेस सुरुवात झालेली होती आणि हे सर्वात महत्वाचे काम होते. या स्लाइडमध्ये तुम्हाला दिसतंय की सर हे असंच तुम्ही सांगतायत फक्त, पण हे सर्व सॉर्ट आउट करून हे एक्झॅक्ट मटेरियल आहे जे तुम्हाला फक्त रिव्हिजनसाठी फायदेशीर ठरणार आहे. कारण तुम्हाला एवढं फापट पसारा वाचण्याला तुम्हालाही टाइम नाही आणि मलाही टाइम नाही तुमच्यापर्यंत एवढी माहिती द्यायला. तर ही गोष्ट अशी आहे की टू द पॉइंट आपण करणं गरजेचं आहे, कारण आपल्याला फक्त एक्झाम क्रॅक करायची. मी तुम्हाला कालच बोललो होतो, एक्झाम क्रॅक करायची, PhD करायची नाहीये. मग यामध्ये भारतामध्ये मुद्रण कलेचा प्रसार करण्यामागची काही प्रमुख कार्य करणारे व्यक्ती जर असेल तर डॉक्टर कॅरे हा एक ख्रिश्चन मिशनरी आहे, याला विसरू नका, लक्षात घ्या. डॉक्टर कॅरेला विसरू नका, कारण भारतामध्ये मुद्रण कलेचा प्रसार करण्यामागचं प्रमुख कारण किंवा काम जे आहे हे डॉक्टर कॅरे यांनी केलेलं होतं. आणि कॅरे कोण होता तर हा एक ख्रिश्चन मिशनरी होता.
मग बंगालमध्ये श्रीरामपूर, बंगालमधलं श्रीरामपूर या ठिकाणी धर्मप्रसारक म्हणून हा काम करत होता आणि यांच्यामुळे काय झालं होतं, आशिया खंडामध्ये ख्रिश्चन बायबल जे होतं याचा प्रसार जवळपास 30 ते 40 भाषांमध्ये झालेला होता. म्हणून इतका महत्वपूर्ण व्यक्ती होते डॉक्टर कॅरे. तुम्ही समजू शकता की बायबल जर 40 भाषांमध्ये प्रकाशित करणारा हा व्यक्ती असेल तर याने मुद्रणकला कुठपर्यंत नेऊन सोडलेली असेल, एक लक्षात घ्या. यामध्ये महाराष्ट्रामध्ये ग्रंथ छपाई जी होती ही 1810 पासून सुरू झालेली होती आणि ख्रिश्चन मिशनरींनी ही सुरू केलेली होती. त्याच्यानंतर वृत्तपत्र आणि ग्रंथ निर्मिती या ठिकाणी वाढत गेलेली होती, कारण भारतामध्ये हे सुरू होणं गरजेचं होतं. सुरुवात झाली की ते बरोबर वाढत गेलं असतं, पण मग सुरू होणं हे गरजेचं होतं यामध्ये. मग महाराष्ट्रातली प्रमुख वृत्तपत्र कोणती येतात, सर्वात पहिल्यांदा तुम्ही सांगितलं दर्पण, म्हणून दर्पण या ठिकाणी घेतलंय, बरोबर. दर्पण जे होतं हे बाळशास्त्री जांभेकर यांनी सुरू केलं होतं 6 जानेवारी 1832 मध्ये. मराठी भाषेतलं पहिलं, महाराष्ट्रातलं पहिलं वृत्तपत्र आणि या वृत्तपत्राच्या माध्यमातून समता आणि व्यक्ती स्वातंत्र्य या गोष्टींवर जास्त भर दिला गेला आणि यावर आधारित समाज उभारणीबद्दल त्यावेळेस प्रबोधन केलं जात होतं. मग हे जे वृत्तपत्र होतं ना, यामधून भारतीय आणि परदेशी राज्य व्यवहाराचं ज्ञान दिलं जायचं. आता दर्पण जे होतं हे एक प्रकारचं पाक्षिक होतं, जे 15 दिवसांनी प्रकाशित केलं जातं ते पाक्षिक. मग अशा पद्धतीने हे जे पाक्षिक होतं यामध्ये अर्धा मजकूर जो असायचा हा इंग्रजीमध्ये असायचा आणि अर्धा मजकूर हा मराठी भाषेमध्ये असायचा आणि ज्यामुळेच हे प्रसिद्ध झालेलं होतं दर्पण हे. आता दर्पण हे वृत्तपत्र त्या काळामध्ये जवळपास 8 वर्ष 6 महिने चाललेलं होतं. त्यानंतर आणखी बघता येईल ते म्हणजे दिग्दर्शन. दिग्दर्शन कोणी सुरू केलेलं होतं, बाळशास्त्री जांभेकर यांनी सुरू केलं होतं 1840 मध्ये. लक्षात घ्या. इंग्लिश मराठी चाललंय आपलं, लक्षात घ्या. आता हे मासिक वृत्तपत्र होतं. दिग्दर्शन जे होतं ना हे मासिक वृत्तपत्र आहे. इंग्लिश बद्दल नाही बोलते मी, मराठीबद्दल बोलतोय. लक्ष द्या, काळजीपूर्वक लक्ष द्या. मासिक वृत्तपत्र जे आहे दिग्दर्शन हे मासिक वृत्तपत्र होतं आणि भौतिक शास्त्राचा अभ्यास करण्यासाठी हे दिग्दर्शन सुरू केलं होतं की ज्याच्यातून जे या समाज बाळशास्त्री जांभेकर यांना भौतिक शास्त्राबद्दल जे काही माहिती मिळत होती ते यामधून लोकांपर्यंत पोहोचवण्याचं कार्य करत होते. प्रभाकर जे होतं हे भाऊ महाजन यांनी सुरू केलेलं होतं 1840 मध्ये आणि प्रभाकर काय होतं तर हे साप्ताहिक होतं. हे साप्ताहिक होतं, जर आठवड्याला येणारं हे साप्ताहिक होतं आणि याच्या माध्यमातून प्रभाकरच्या माध्यमातून काय केलं जायचं तर पाश्चात्य शिक्षणाचं नवीन विचार समाजाला ज्ञान संपादन करण्यासाठी पुरवले जात होते. भाऊ महाजन यांनी प्रभाकर या वृत्तपत्रातून लोकहितवादी जे काही शतपत्र लिहायचे, हे शतपत्र आणि भाऊदाजी लाड यांनी जे काही मांडलेले स्वकीयांचे दोष होते हे त्यांनी या माध्यमातून प्रसिद्ध केलेले होते, प्रभाकर या माध्यमातून भाऊ महाजन यांनी. मग त्यानंतर 1853 मध्ये धूमकेतू नावाचं एक साप्ताहिक सुरू केलेलं होतं आणि हे साप्ताहिक कशासाठी होतं तर समाजामध्ये जनजागृती करण्यासाठीचं हे प्रमुख साप्ताहिक होतं. त्यानंतर 1853 मध्ये विज्ञान दर्शन हे एक त्रैमासिक सुरू करण्यात आलेलं होतं. विज्ञान दर्शन हे जे होतं हे त्रैमासिक सुरू करण्यात आलं होतं, जे 3 महिन्यांनी येणारं होतं. ज्ञानोदय जे होतं हे हेनरी वॉलेंटाईन यांनी सुरू केलेलं होतं 1841 मध्ये ख्रिश्चन धर्माचा प्रसार करण्यासाठी. हेनरी वॉलेंटाईन यांनी सुरू केलेलं होतं. लक्षात घ्या ज्ञानोदय. जरी तुम्हाला ते वाटेल ज्ञानोदय कन्फ्युजन करणारा प्रश्न आहे, 100% कन्फ्युजन होणार आहे. ज्ञानोदय तुम्हाला वाटेल नाही भारतीय नाव आहे, भारतीय व्यक्तीने सुरू केलेलं असेल, गेला तुमचा एक मार्क, कारण हेनरी वॉलेंटाईन यांनी सुरू केलेलं होतं ज्ञानोदय. बरोबर आहे ना मित्रांनो, तुम्हाला हे समजतं नाही, प्रॅक्टिकल गोष्टी आहेत काही. तुमचं काय ओपिनियन असेल तर तुम्ही शेअर करू शकता का, म्हणजे तुम्हाला जर काही वाटत असेल माझं सांगण्याबद्दल की समजत नाहीये किंवा काही फिरवून सांगण्यात असं वाटतंय, काही तुम्हाला जर काही किचकट वाटत असेल तर मला सांगा, म्हणजे मला आणखी सोप्या पद्धतीने सांगता येईल. काही अवघड नाहीये ना. आणि लक्षात घ्या ही पीडीएफ तुमच्यासाठी खूप महत्वाची आहे, कारण यामध्ये मी स्वतः बरेच सोर्सेस काढलेत आणि त्यातून ही माहिती काढलेली आहे, तर तुम्हाला हे नक्की फायदेशीर ठरणार आहे. मराठी भाषेमधलं हे जे वृत्तपत्र आहे हे अमेरिकन ख्रिश्चन मिशनऱ्यांनी काढलेलं वृत्तपत्र आहे. म्हणून जर प्रश्न जर येऊ शकला तर अशा अपवादात्मक गोष्टींवर लक्ष ठेवत चला. ज्ञानोदय नाव मराठी आहे, ख्रिश्चन माणसाने सुरू केलेलं आहे. आता हे जे ज्ञानोदय होतं ना यामधून हिंदू धर्माच्या चालीरीती, अनिष्ट रूढी, चाली, परंपरा, अंधश्रद्धा जे होतं यावर ऑब्व्हियस आहे टीकाच केल्या जाणार, कारण ते ख्रिश्चन लोकांचं होतं ना, मग ते काय भारताला सोडणार आहे का. मग या वृत्तपत्रामुळे काय व्हायचं तर हिंदू समाजामध्ये सुधारणा होण्यासाठी खूप मोठी मदत झालेली होती आणि युरोपियन जी संस्कृती होती पाश्चात्य
ती भारतामध्ये येण्यास आणि प्रसार होण्यामध्ये खूप फायदेशीर ठरलेली होती. पुढचं जे होतं ते म्हणजे ज्ञानप्रकाश. आता ज्ञानप्रकाश कोणी सुरू केलेलं होतं? कृष्णाजी रानडे यांनी सुरू केलेलं होतं 1849 मध्ये. या वृत्तपत्राचा मुख्य उद्देश काय होता? ज्ञानसंग्रह, ज्ञानसंवर्धन, ज्ञानप्रसार. म्हणूनच त्याचं नाव ज्ञानप्रकाश आहे आणि म्हणून सगळे ज्ञानाचे घटक आहेत. या वृत्तपत्राच्या माध्यमातून काय केलं जायचं तर समाज प्रबोधनासाठी वेगवेगळे लेख लिहिले जायचे की जेणेकरून जो पुराणिक विचारामध्ये अडखडलेला जो समाज होता भारतीय समाज, याला नवीन दृष्टिकोन देणे, नवीन विचार देणे या उद्देशाने. मग हे जे ज्ञानप्रकाश वृत्तपत्र जे होतं याच्या माध्यमातून समाज प्रबोधनासाठी पाश्चात्य संस्कृतीचा महाराष्ट्राच्या समाजावर काय परिणाम झाला, जसं आपण बघितलं की पाश्चात्य शिक्षणामुळे महाराष्ट्राच्या समाजावर अनेक सारे नवीन परिणाम झाले होते. समाज एकत्र यायला लागलेला होता, जुन्या चालीरीतींपासून तो पुढे जायला लागलेला होता, हे परिणाम झालेले होते. मग सुशिक्षित जे लोक होते, आता त्यावेळेस लोक शिकले तर खरं, पण त्यामध्ये मद्यपान आणि इतर वेश्यागमन वगैरे सारख्या सवयी लोकांना लागलेल्या होत्या. मुलांना अलंकाराऐवजी ज्ञानाने सुशोभित करावे असे उपदेश या ज्ञानप्रकाश या माध्यमातून कृष्णाजी रानडे यांनी दिलेले होते. वेश्यागमन करणारे जे लोक होते त्यांच्यावर त्यांनी खूप मोठी सडकून टीका केलेली होती. त्यानंतर 1853 मध्ये हे जे वृत्तपत्र होतं हे द्विसाप्ताहिक झालेलं होतं, म्हणजे 2 वीक नंतर येणारं वृत्तपत्र, 2 आठवड्यानंतर, म्हणजे 15 दिवसातून एक म्हणू शकतो आपण. तर 1904 पासून हे जे वृत्तपत्र होतं त्यानंतर हे दैनिक झालं आणि मग मराठी भाषेमधलं पहिले दैनिक म्हणून सुरू झालेलं होतं, दररोज येणारं. लक्षात घ्या, मराठी भाषेतलं पहिलं दैनिक कोणतं असेल? ज्ञानप्रकाश. त्यानंतर होती ती म्हणजे गोपाळ हरी देशमुख यांनी सुरू केलेली शतपत्रे. आता ही कोणी सुरू केली? गोपाळ हरी देशमुख यांनी. शतपत्रांच्या माध्यमातून सामाजिक धार्मिक रीतिरिवाज जे होते, अनिष्ट चालीरीती परंपरा ज्या होत्या याच्यावर धर्मप्रबोधन केलं जायचं. म्हणजे लोकांना विशेष जे योग्य आहे ते सांगितलं जायचं. ज्या काही जुन्या चालीरीती होत्या या सगळ्या मूर्खपणाची लक्षणं आहेत हे सुद्धा यामधून सांगितलं जायचं. नवीन समाजाच्या निर्मितीसाठी अनेक प्रकारचे नवीन विचार सुद्धा यामधून मांडले जायचे. म्हणून शतपत्रे ही खूप महत्वाची सुद्धा होती त्या काळामध्ये. इंदू प्रकाश जे वृत्तपत्र होतं हे विष्णू शास्त्री पंडित यांनी सुरू केलेलं होतं 1862 मध्ये. इंदू प्रकाशच्या बाबतीत सगळ्यात महत्वाचं काय तर विष्णू शास्त्री पंडित यांनी सरकारी नोकरी सोडून दिलेली होती आणि त्यानंतर त्यांनी हे संपूर्णपणे पत्र मराठी भाषा आणि इंग्रजी भाषा या दोघेही भाषांमध्ये ते प्रसिद्ध केलं जायचं. मग इंदू प्रकाश जे वृत्तपत्र होतं त्यामधून काय केलं जातं? विधवा विवाह, स्त्री शिक्षण, सामाजिक सुधारणा यांना विशेष महत्व दिलं जायचं. आणि हे वृत्तपत्र ज्यावेळेस सुरू होतं त्यावेळेस विष्णू शास्त्री पंडित यांना अनेक सहकारी सुद्धा लाभले त्यांच्या कामामध्ये मदत करण्यासाठी, समाज सुधारणेसाठी. मग त्यामध्ये मामा परमानंद, नरहर रघुनाथ फाटक, त्यानंतर महादेव गोविंद रानडे हे सुद्धा होते, लक्षात घ्या, न्यायमूर्ती होते हे. त्यानंतर न्यायमूर्ती तेलंग चंदावरकर हे सुद्धा न्यायमूर्ती होते. त्यानंतर त्र्यंबक विठ्ठल पर्वते अशा विद्वान लोकांचं सहकार्य लाभलेले विष्णू शास्त्री पंडित यांनी इंदू प्रकाश सुरू केलेलं होतं. मग या वृत्तपत्रासाठी संपादकीय कार्य कोण करायचं? न्यायमूर्ती नारायण गणेश चंदावरकर हे या ठिकाणी काय करायचे? या इंदू प्रकाश या वृत्तपत्राचं संपादक म्हणून काम करायचे. त्यानंतर 1867 मध्ये प्रार्थना समाज जो होता हा स्थापन करण्यामागे इंदू प्रकाशने प्रार्थना समाजाचं एक प्रमुख व्यासपीठ म्हणून भूमिका त्या ठिकाणी निभावलेली होती. त्यानंतर जे होतं ते म्हणजे अरुणोदय. काशीनाथ विष्णू फडके यांनी सुरू केलेलं हे एक महत्वाचं आपल्याला बघता येईल की 1866 मध्ये ठाणे या ठिकाणावरून त्यांनी हे वृत्तपत्र सुरू केलेलं होतं, काशीनाथ विष्णू फडके यांनी. मग या वृत्तपत्रामधून सामाजिक आणि राजकीय प्रश्न याबद्दलचे त्यांनी लेख लिहिलेले होते. ब्रिटिश सरकारला विरोध करण्याचं त्यांनी खूप मोठं कार्य या वृत्तपत्राच्या माध्यमातून केलेलं होतं. आणि हे जे वृत्तपत्र होतं अरुणोदय वृत्तपत्र, या वृत्तपत्रापासून सर्वात पहिले रिपोर्टर सुरू झालेले होते. लक्षात घ्या, ही अरुणोदय या वृत्तपत्रापासून सुरू झालेली होती, लक्षात राहील. नेटिव्ह ओपिनियन जे होतं हे विश्वनाथ नारायण मंडलिक यांनी सुरू केलेलं वृत्तपत्र होतं 4 जानेवारी 1864 मध्ये. आणि हे वृत्तपत्र सर्वात महत्वाचं म्हणजे इंग्रजी वृत्तपत्र होतं जे इंग्रजीत प्रकाशित केलं जायचं. 1 जुलै 1866 पासून इंग्रजी आणि मराठीमध्ये हे वृत्तपत्र सुरू झालेलं होतं, दोन्ही भाषेमध्ये. अगोदर 64 मध्ये हे इंग्रजीमध्ये सुरू झालेलं होतं आणि 66 पासून हे इंग्रजी आणि मराठी या दोन्ही भाषांमध्ये सुरू झालेलं वृत्तपत्र होतं. आता हे जे वृत्तपत्र होतं यामधून नैतिक, सामाजिक आणि राजकीय विचार मांडले जायचे, ज्यामुळे समाजाला या विचारांची माहिती होईल. नैतिक विचार समजतील, सामाजिक घटना काय चालल्या आहेत आणि राजकीय परिस्थिती काय आहे.
1961 पासून या वृत्तपत्राच्या माध्यमातून, सॉरी या ठिकाणी 71 आहे, 1971 पासून या वृत्तपत्रामधून उच्च न्यायालय लक्षात घ्या, 1871 पासून या वृत्तपत्राच्या माध्यमातून उच्च न्यायालयाचे निकाल दिले जायचे. या ठिकाणी 1871 आहे, लक्षात घ्या. त्यानंतर दीनबंधू हे जे वृत्तपत्र होतं हे कृष्णराव भालेकर यांनी सुरू केलेलं होतं 1 जानेवारी 1877 मध्ये पुणे या ठिकाणावरून. तुम्हाला काय जाणवलं मित्रांनो, मी तुम्हाला जेवढे पण वृत्तपत्र सांगितले त्यामध्ये तुम्हाला काय नवीन माहिती मिळाली? आतापर्यंत आपण जे काही वृत्तपत्र बघितले त्यामध्ये तुम्हाला नवीन काय समजलं? नाही, पुणे नाही हो. हे सर्व वृत्तपत्र फक्त महाराष्ट्राच्या संदर्भात वृत्तपत्र आहे, लक्षात घ्या. तुम्हाला रिपोर्टर कोण, अरुणोदय पासून सुरुवात झालं हे माहिती झालं, अनेक नवीन घटक माहिती झाले ना. यामधली अशी कोणती माहिती होती जी तुम्हाला अगोदरपासून माहिती आहे? बरीचशी माहिती तुम्हाला अगोदरपासून माहिती आहे का? ओके. 1890 मध्ये जे वृत्तपत्र सुरू झालेलं होतं या वृत्तपत्राचे संपादक, ओके थँक्यू, नीट समजून घेत चला सगळे टॉपिक, खूप फायदेशीर आहे तुम्हाला. 1890 मध्ये या वृत्तपत्राचे संपादक आणि मुद्रण जे होतं नारायण मेघाजी लोखंडे यांनी मुंबई येथून केलेलं होतं. नारायण मेघाजी लोखंडे, लक्षात आहे ना नाव? लोकशिक्षण आणि लोकजागृतीसाठीचे प्रभावी माध्यम जे होतं हे दीनबंधू हे खूप फायदेशीर होतं. कारण महात्मा फुले यांच्या सत्यशोधक विचारांचा प्रसार करण्याचं कार्य जे होतं हे या वृत्तपत्रातून केलं जायचं, दीनबंधूमधून. कारण महात्मा फुले जे होते ना यांना अनेक साऱ्या सुधारणा करायच्या होत्या आणि त्यांचा एकच फोकस होता तो म्हणजे शैक्षणिक सुधारणा करायच्या. अस्पृश्यांना शिक्षण मिळालं पाहिजे, महिलांना शिक्षण मिळालं पाहिजे, स्त्री शिक्षण मिळालं पाहिजे, या गोष्टींकडे त्यांचा जास्त भर असायचा. मग यासाठी सत्यशोधक चळवळीचे एक मुखपत्र म्हणून कोणतं ओळखलं जातं तर दीनबंधू ओळखलं जातं. आणि 1880 मध्ये दीनबंधू या वृत्तपत्राचे जे काही वर्गणीदार होते यांची एकूण संख्या ही 320 अशी एवढी झालेली होती. त्यानंतर सुधारक वृत्तपत्र गोपाळ गणेश आगरकर यांनी सुरू केलेलं होतं 1887 मध्ये. आता 1887 मध्ये काय झालेलं होतं, केसरी वृत्तपत्राचा संपादक पदाचा त्यांनी राजीनामा दिलेला होता आगरकर यांनी. आणि त्यानंतर 1888 मध्ये त्यांनी हे सुधारक वृत्तपत्र सुरू केलं. अगोदर ते केसरीचे संपादक म्हणून काम करत होते, पण मग त्यानंतर काय झालं, थोडंसं त्यांचं काय म्हणते नेचर बिघडले दोघांचे. लोकमान्य टिळक आणि गोपाळ गणेश आगरकर दोघांमध्ये थोडीफार भांडणं झाली होती. मग त्याच्यानंतर यांनी वेगळं वृत्तपत्र सुरू केलं होतं आणि मग याच्यामधून सुधारक या वृत्तपत्राच्या माध्यमातून त्यांनी समाज सुधारणेबाबत विचार मांडलेले होते. आणि 1895 मध्ये गोपाळ गणेश आगरकर यांचा मृत्यू झाला होता. आगरकरांच्या बद्दल हा एक प्रश्न नेहमी येतो की आगरकर हे बुद्धिप्रामाण्यवादी होते, हे लक्षात घ्या. तुम्हाला खाली काही 4 प्रकार दिले जातील, त्यापैकी आगरकर कोणत्या विचारसरणीचे होते यावर आधारित प्रश्न येतात. तर आगरकर जे होते हे बुद्धिप्रामाण्यवादी व्यक्ती होते. त्यानंतर निबंधमाला, विष्णू शास्त्री चिपळूणकर यांनी सुरू केलेली निबंधमाला जी 1854 मध्ये पुणे या ठिकाणाहून सुरू केलेली होती आणि ही एक मासिक होतं, मासिक स्वरूपामध्ये होती. वृत्तपत्राच्या माध्यमातून स्वदेश, स्वधर्म आणि स्वभाषा यांचा पुरस्कार जो केला तो निबंधमालाच्या माध्यमातून. महात्मा फुले यांच्या सामाजिक कार्यावर आणि विचारावर टीका केली जायची. विष्णू शास्त्री चिपळूणकर काय करायचे, महात्मा फुलेंचे जे पण काही विचार असायचे त्याच्यावर टीका करायचे. मग त्याच्यासाठी निबंधमाला सुद्धा त्यांनी उपयोगात आणलेली होती आणि याच्या माध्यमातूनच त्यांनी खूप मोठी टीका सुद्धा केलेली होती महात्मा फुले यांच्या विचारावर. मग महाराष्ट्रातील जी काही इंग्रजी वृत्तपत्रे होती, आतापर्यंत आपण सगळी मराठी वृत्तपत्र बघितलेली आहे महाराष्ट्रामधली. मग आता आपण महाराष्ट्रातली काही इंग्रजी वृत्तपत्र बघणार आहोत. एकदा एक काम करा, तुम्ही रिफ्रेश करा. हॅलो सर्वांना, माझा आवाज येतोय व्यवस्थित? सर्व जेवढे पण ऑनलाईन आहेत प्लीज रिप्लाय द्या, म्हणजे या दत्ता यांना समजेल की सगळं व्यवस्थित चाललंय. ओके. दत्ता एक काम करा, तुम्ही पेज रिफ्रेश करा, क्लोज करून पुन्हा ऑन करा, नक्की पुन्हा चालू होईल. तर आपण महाराष्ट्रातले काही इंग्रजी वृत्तपत्र बघूया. यामध्ये बॉम्बे हेरॉल्ड, तुमच्यापैकी कोण अमोल बोलला होता वाटतं ना, बॉम्बे हेरॉल्ड बरोबर आहे ना? कसं असतं, नाही पॉज नाहीये, तुम्ही एकदा चेक करा.
बरोबर आहे, इंटरनेट स्पीड पण बरोबर चालू आहे. महाराष्ट्रातील जे काही इंग्रजी वृत्तपत्र होती त्यामध्ये 1789 मध्ये बॉम्बे हेरॉल्ड या साप्ताहिकापासून महाराष्ट्रामध्ये वृत्तपत्राला सुरुवात झालेली होती. 1790 मध्ये बॉम्बे करिअर आणि 1791 मध्ये बॉम्बे गॅझेट हे वृत्तपत्र सुरू झालेलं होतं. त्यानंतर 1861 मध्ये टाइम्स ऑफ इंडिया, जे आजचा आपण टाइम्स ऑफ इंडिया रीड करतो, तर ते टाइम्स ऑफ इंडिया 1861 मध्ये सुरू झालेलं होतं. आणि इंग्रजी वृत्तपत्र जेवढी पण होती ती सर्व इंग्रज सरकारद्वारा चालवली जायची. आणि मराठी वृत्तपत्र जे होती महाराष्ट्रामध्ये, नेटवर्क इश्यू असेल, तुम्ही प्लीज एकदा पुन्हा ते चेक करा, क्लोज करून पुन्हा ओपन करा, नक्की चालू होईल. बाकी कोणालाच प्रॉब्लेम फेस होत नाहीये, तुमच्या नेटवर्क साईडला, तुमच्या साईडला प्रॉब्लेम असेल कदाचित, ते चेक करा. मराठी वृत्तपत्रांचं जे काही महाराष्ट्रातलं कार्य होतं त्यामुळे काय झालं, महाराष्ट्रामध्ये समाज प्रबोधन घडून आलं आणि शिक्षणाचा प्रसार झाला आणि त्याचं महत्त्व वाढलं. त्याचबरोबर प्रभाकर, ज्ञानोदय, निबंधमाला आणि ज्ञानप्रकाश. जस्ट अ सेकंड फ्रेंड्स. मग यामध्ये प्रभाकर, ज्ञानोदय, निबंधमाला आणि ज्ञानप्रकाश हे जे वृत्तपत्र होतं ना, यांच्या माध्यमातून शिक्षणाचं महत्त्व सांगितलं जायचं. आणि यामुळे महादेव गोविंद रानडे यांनी काय केलं होतं, तर या वृत्तपत्रांना सार्वजनिक शाळा संबोधलं होतं. कारण प्रभाकर, आता एक लक्षात घ्या, तुम्हाला हा प्रश्न येऊ शकतो कदाचित, की यामध्ये शिक्षणाचं महत्त्व कोणत्या वृत्तपत्रांच्या माध्यमातून सांगितलं जायचं. तर प्रभाकर, ज्ञानोदय, निबंधमाला हे जे वृत्तपत्र होते, ज्ञानप्रकाश, यांच्या माध्यमातून शिक्षणाचं महत्त्व सांगितलं जायचं. आणि याला महादेव गोविंद रानडे यांनी काय सांगितलेलं होतं, तर या सार्वजनिक शाळा आहे असं त्यांनी संबोधलेलं होतं. आणि महाराष्ट्रातला समाजविचार हा एक ग्रंथ जो होता, या ग्रंथाच्या माध्यमातून मग त्यांनी सार्वजनिक शाळा हे संबोधलेलं होतं. ओके, ओके, दिसत आहेत तुम्हाला स्लाइड्स? चेंज होताना दिसत आहेत का स्लाइड? दत्ता, दिसत आहेत तुम्हाला? सगळ्या स्लाइड व्यवस्थित चालू आहेत ना? दीनबंधू दिसते? नेटिव्ह ओपिनियन? ओके, सर्व दिसतंय? करू सुरू पुढे? तुमच्या साईडला काहीतरी प्रॉब्लेम आहे, त्यामुळे आपण टाइम दीनबंधू आली. ओके, चला. ब्रिटिश सरकारद्वारा वृत्तपत्रावर निर्बंध कायदा लागू करण्यात आलेला होता. मग ते कशा पद्धतीने, तर 1823 पासून ते 1835 मध्ये भारतीय वृत्तपत्राच्या स्वातंत्र्यावर अनेक प्रकारचे निर्बंध लादले गेलेली होती. मग ब्रिटिशांचा हे निर्बंध लादण्यामागचा काय उद्देश होता, मुख्य उद्देश काय होता, तर भारतीयांमध्ये स्वातंत्र्याची भावना निर्माण होऊ न देणे. कारण भारतीयच्या लोकांना जर वाटलं की आपल्याला स्वातंत्र्य मिळणं गरजेचं आहे,
हे होऊ न देणे यासाठी मग त्यांनी वृत्तपत्रांच्या माध्यमातून जे काही समाजसुधारक लोकांपर्यंत जनजागृती करत होते हे होऊ नये यासाठी मग हे वृत्तपत्रांचं निर्बंध कायदा त्यांनी सुरू केलेला होता. मग यामध्ये लॉर्ड वेलस्ली आणि लॉर्ड मिंटो हे जे गव्हर्नर जनरल होते यांनी मुद्रण स्वातंत्र्यावर अनेक प्रकारची काही बंधनं लादलेली होती. मग गव्हर्नर जनरल चार्ल्स मेटाकाफ यांनी काय केलं, वृत्तपत्रांना प्रोत्साहन दिलेलं होतं. आणि वृत्तपत्रांचा जर स्वातंत्र्याचा काळ जर आपण बघितला तर तो म्हणजे 1836 पासून ते 1856 यामध्ये वृत्तपत्रांच्या स्वातंत्र्याचा काळ होता. म्हणजे ज्याला जे वाटेल तो ते छापू शकत होता. पण मग काही एक कालावधी असा होता ज्यामध्ये वृत्तपत्रांवर निर्बंध लावलेले होते. म्हणजे काय, तर 1823 ते 1835 हा जो कालावधी होता या कालावधीमध्ये पूर्णपणे वृत्तपत्रांवर निर्बंध असायचे. म्हणजे कोणती माहिती छापायची असेल तर ब्रिटिशांच्या अगोदर परमिशन घ्यायची अशा पद्धतीने. मग त्यानंतर 1857च्या उठावानंतर मुद्रण स्वातंत्र्यावरची काही बंधनं काढण्यात आलेली होती. मग त्यानंतर 1878 मध्ये लॉर्ड लिटनद्वारा व्हर्नाक्युलर प्रेस ऍक्ट मंजूर केला. व्हर्नाक्युलर प्रेस ऍक्ट कोणी मंजूर केला हा जर प्रश्न आला तर तुम्ही 100% विसरायचं नाहीये की लॉर्ड लिटनने तो केलेला आहे, लक्षात घ्या. लिखाण आणि लिटन लक्षात ठेवू शकतात तुम्ही. व्हर्नाक्युलर प्रेस ऍक्ट, प्रेसमध्ये लिखाण कामात जास्त असतं त्यामध्ये, तर लिटन लक्षात ठेवा, लॉर्ड लिटन. 1878 मध्ये हा लॉर्ड लिटनद्वारा व्हर्नाक्युलर प्रेस ऍक्ट मंजूर करण्यात आलेला होता. आणि यामुळे काय झालेलं होतं, हा प्रेस ऍक्ट मुळे काय झालेलं होतं तर भारतीय मुद्रण स्वातंत्र्यावर बंधनं लावण्यात आलेली होती. मुद्रण स्वातंत्र्यावर बंधनं आणि या कायद्यामध्ये काय तरतुदी होत्या हे आपल्याला अभ्यासणं महत्वाचं आहे. शासनाविरुद्ध लेखन करणाऱ्या वृत्तपत्राकडून जामीनसाठी काही अमानत रक्कम ठेवून घेतली जायची. म्हणजे जामीन मिळण्यासाठी, लक्षात घ्या, जामीनसाठी काही अनामत रक्कम ठेवून घेतली जायची. आणि जर काही एखाद्या वृत्तपत्राच्या मालकाने जर काही एखाद्या वृत्तपत्राच्या संदर्भातले हे जे नियम आहे, व्हर्नाक्युलर प्रेस ऍक्टचे नियम जे आहेत, हा जर मोडला तर त्याने जी काही अनामत रक्कम भरलेली आहे ती जप्त केली जायची. आणि जे काही छापण्यासाठी मजकूर छापला जायचा त्यावेळेस वृत्तपत्राच्या माध्यमातून, हा छापण्यासाठी परमिशन घेणं सुद्धा आवश्यक होतं. म्हणजे ब्रिटिश शासकीय यंत्रणा जी होती त्यांच्याकडून ही परमिशन घेणं सुद्धा त्यावेळेस आवश्यक होतं. सगळ्यांना व्यवस्थित दिसतंय? दत्ता तुम्हाला दिसतंय ना व्यवस्थित? आय थिंक नेटवर्क इश्यू असेल. माझा आवाज येतोय प्रॉपर सर्वांना? ओके. मग लॉर्ड 1882 मध्ये काय झालं तर लॉर्ड रिपन यांनी मग हे जे अगोदर 1878च्या नुसार व्हर्नाक्युलर प्रेस ऍक्टचे जे काही बंधनं लावलेले होते हे निर्बंध त्यांनी दूर केले. आणि हे जे वृत्तपत्र होते या वृत्तपत्रांना मुद्रण स्वातंत्र्य मिळालेलं नव्हतं. मग ही जी बंधनं होती ना ही फक्त भारतीय वृत्तपत्रांवरच लागू होती. आणि ही सर्व बंधनं जी होती भारतीय वृत्तपत्रांवर लागू असल्यामुळे अँग्लो इंडियन वृत्तपत्रांवर ही कोणतीही बंधनं लागू नव्हती. ही फक्त भारतीय वृत्तपत्र होती म्हणूनच त्यांच्यावर ही लागू होती. बाकी कोणत्याही वृत्तपत्रांवर ही बंधनं लागू केलेली नव्हती, लक्षात घ्या. जी काही ब्रिटिशांच्या द्वारा वृत्तपत्रात सुरू होती त्यांच्यावर काही बंधनं त्यांनी लावलेली नव्हती, ती ओपनली होती. त्यावर काही एक लिमिटेशन्स त्यांनी लावलेले नव्हते. त्यानंतर आपण बघणार आहोत ब्रिटिश काळातील महसूल व्यवस्था. प्रॉब्लेम असा आहे मित्रांनो, आता या ठिकाणी या महसूल व्यवस्थेच्या संदर्भातल्या बऱ्याचशा स्लाइड आहेत आणि आपल्या उपलब्ध वेळेमध्ये या पूर्ण होऊ शकत नाही, 100% आहे. तर मग आपण ह्यापासून आपण पुढे नवीन सेशन घ्यायचा की आताच कव्हर करायचं, कारण आता कव्हर होणार नाही, आपल्याकडे 10 मिनिटं उरले आणि या महसूल व्यवस्थेच्या माझ्या बऱ्याच स्लाइड उरलेल्या आहेत. तर मग यासाठी तुमची परवानगी काय आहे ते सांगा. नाही, कंटिन्यू करायला मला काही प्रॉब्लेम नाहीये, पण अलाउड फक्त 1च तास आहे, लक्षात घ्या. आपल्याला फक्त 1 तासामध्ये बघायचे आहेत आणि माझ्याकडे अजून बऱ्याच स्लाइड आहेत. तुम्हाला ही पीपीटी मिळणार आहे, ॲज इट इज फुल पीपीटी मिळणार आहे, याबद्दल काही अडचण नाहीये. तुम्ही ज्यावेळेस डिस्कशन फोरममध्ये जाऊन तुम्ही पीपीटी घेणार तर तुम्हाला हे ब्रिटिश महसूल व्यवस्थेचे सुद्धा पॉईंट्स तुम्हाला ऑलरेडी त्यामध्ये मिळणार आहेत. आणि जवळपास अजून 10 ते 12 स्लाइड आहे यामध्ये. तर तुमची परवानगी मला हवी आहे की तुमची परवानगी नाही, एक्सटेंड नाही करता येत, ते लिमिटेशन असतं कारण ते 1 तासच असतं. तर तुमची परवानगी काय आहे, आपण नेक्स्ट सेशनमध्ये घ्यायचा का मग हा टॉपिक? हो, नंतर पाहता येईल. आता जर हा टॉपिक आपल्याला नंतर घ्यायचा राहील ना, मग मी काय करेल,
आता तो 10 मिनिटाचा टॉपिक उरलेला आहे ब्रिटिशांची महसूल व्यवस्था. मग मी त्याच्यामध्ये आणखी काही एखादा टॉपिक ऍड करेल नक्की, याच्या संदर्भातला महाराष्ट्राच्या इतिहासासंदर्भातलाच एक टॉपिक ऍड करेल. मग ते दोन्ही टॉपिक आपण त्यामध्ये कंटिन्यू करूया पूर्ण. चालेल तुम्हाला? ओके, मग तुमच्या परवानगीने आपण थांबूया या ठिकाणी. नाही, पार्ट रिस्टार्ट होणार म्हणजे आता तुम्हाला यापर्यंतची माहिती आहे. म्हणजे उदाहरण घ्या, तुम्हाला कायदे व्यवस्था माहिती आहे आणि वृत्तपत्र माहिती झालेली आहे. फक्त माहिती काय हवी आहे? महसूल व्यवस्था. मग तुम्ही ऑलरेडी तुम्ही जे रजिस्ट्रेशन केलेलं आहे तिथून पुढे आपण महसूल व्यवस्थेला स्टार्ट करूया. महसूल व्यवस्थेच्या नंतर आपण त्यामध्ये आणखी काही ब्रिटिशकालीन सुधारणा ज्या असतील त्या ऍड करूया, किंवा वृत्तपत्रांची पूर्ण डिटेल आणखी काही नावं असतील ती सुद्धा शोधू. आता आपण फक्त महाराष्ट्रातली बघितलीत ना, मग त्यामध्ये आपण पूर्ण भारतातली वृत्तपत्र बघूया.